सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय। कार्यकर्ता मेळाव्यातनं नितेश राणेंचा शिंदेंच्या शिवसेनेला इशारा। धाराशिव डीपीडीसीतील कामांच्या स्थगितीवर बोलताना नितेश राणेंचा घणाघात। नितेश राणेंनी जपून बोलावं, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरू नये। शिवसेनेला दिलेल्या इशाऱ्यावरून आमदार निलेश राणेंचा भावाला सल्ला, तर तुम्ही टॅक्स फ्री आहात, नितेश राणेंचं उत्तर। मुख्यमंत्र्यांकडून अन्याय दूर होऊ शकतो असा यावेळी बावनकुळेंचा सल्ला। तर नितेश राणेंच्या वक्तव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांमध्ये नातेवाईकांची ही एंट्री। दोन्ही भावांमध्ये नातेवाईकांच्या माध्यमातून संवाद सुरू, सूत्रांची माहिती। लोकशाहीत कुणालाही कुणासोबतही युती करण्याचा अधिकार। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। ठोस निर्णय झाल्यावरच प्रतिक्रिया देण्याचं सुद्धा वक्तव्य। एकत्र येण्याच्या चर्चांमध्ये जितका उतावळेपणा दिसतोय तितका दोघा भावांमध्ये नाही। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीवर फडणवीसांचा टोला। सामाजिक न्याय विभागाला निधी वाटपात मोठा धक्का। 401 कोटी नव्हे तर वर्षभरात 14,000 कोटींचा निधी वळवला। सामाजिक न्याय विभागातील गोपनीय सूत्रांची माहिती। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू पुन्हा आक्रमक। अमरावतीच्या तुकडोजी महाराजांच्या समाधी परिसरात करणार बेमुदत अन्नत्याग आंदोलन। लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी आयकर डेटाचा वापर। आयटी डेटा मिळवण्यास परवानगी। सरकारी नोकरी असलेल्या कुटुंबातील महिलांचे अर्ज अपात्र ठरवणार। रत्नागिरीमध्ये मुंबई गोवा महामार्गावर एलपीजी वाहतूक करणारा टँकर उलटला। अग्निशमन दलाचे जवान आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल। वायुगळती रोखण्याचेही प्रयत्न सुरू। मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आता 10 पदरी होणार। 14,000 कोटींचा खर्च अपेक्षित। महामार्गावरील प्रवास अधिक वेगवान होणार। दिल्लीच्या दयालपूर भागामध्ये सुटकेसमध्ये 9 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ। मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याचा संशय। पोलिसांच्या 6 पथकांकडून तपास सुरू।